आता पाहूया राजकीय विश्वातल्या टॉप 9 बातम्या। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आप जिंकेल असा मला विश्वास। काँग्रेस आणि आपची युती झाली असती तर बरं झालं असतं, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, पृथ्वीराज चव्हाणांचं ट्विट करत स्पष्टीकरण। इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता। काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली, आपण विजयी होऊ याची खात्री, चव्हाणांची स्पष्टोक्ती। दिल्लीत घडलं तसं बीएमसी निवडणुकीत होऊ शकतं। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील। मुंबई पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांकडून संकेत। एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या। शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात, गणेश नाईक यांचं वक्तव्य। शिंदेंच्या निदर्शनात आल्यानंतर त्याने त्या गोष्टीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आणि आता भविष्य काळामध्ये त्या सर्व दिलेल्या निर्देशाची एकूण कार्यवाही होईल असा माझा विश्वास आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळेंचा पहिलाच पुणे दौरा। 10 तारखेला जनता दरबार। लॅम्बोर्गिनीला व्हीव्हीआयपी नंबरमुळे मंत्रालयात थेट प्रवेश। कार स्कायलाइन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती। सर्वसामान्यांना प्रवेश नाही, व्हीआयपी गाड्यांना थेट प्रवेश, राऊतांची टीका। बदलापुरात उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण। बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल, रहिवाशांची मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी। एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार। घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी चेहरा विरहित प्रणालीही राबवणार। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका हायकोर्टाने फेटाळली। मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी याचिका फेटाळली।